या संघाने खरं तर हे सारं काही जोपासलेलं आहे. आपण विशेष सन्मान करतो राजा घाडगे या मॅन ऑफ द मॅच, प्रशांत जाधव आपण देखील या, कल्पेश मांढरे आणि विनीत सकपाळ. राजा प्लेयर ऑफ द मॅच. आदरणीय सुनील कळंबे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा प्लेयर ऑफ द मॅचचा किताब देत आहोत. राजाशी चर्चा करायला लागणार आहे कारण राजाने जी काय खेळ केलाय आपण प्रथमतः पाहतो आहोत. सुनील कळंबे साहेब यांच्या शुभ हस्ते प्लेयर ऑफ द मॅच. राजा गाडगे प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण त्यांना वितरित करतोय. सुनील कळंबे साहेब राजाशी आपण चर्चा करू. राजा प्रथमतः या वर्षी प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार पैठणी साडी कोणाला डेडिकेट करशील हा कॉमन प्रश्न आपण प्रत्येकासाठी ठेवलाय. मी तरी माझ्या बायकोलाच करेल कारण का तिला खूप सपोर्ट यावर्षी मला मिळाला. मागच्या वर्षी मला जास्त प्रॅक्टिस करायला मिळाली नव्हती, थोडी अडचण होती. यावेळी ती मला पूर्ण सपोर्ट करते की तू जा खेळ, तू तुझ्या खेळाकडे लक्ष दे, त्यामुळे मी तिला डेडिकेट करेल. राजा यावर्षी सरावाबद्दल तू म्हणालास पत्नीने सहकार्य केलंय, काय विशेष करतोस कारण स्विच हिट एवढ्या लिहिलेल्या तू खेळलेस, बॅटिंग चांगली करतोयस, त्याबद्दल काय म्हणशील. आता आमची डेली 2-3 दिवस टाईपला प्रॅक्टिस असते. आम्ही एवढी डोंबिवलीची पोरं त्यांची, त्यामुळं जी पोरं असतात आमची ती मेहनत घेतात आणि आता प्रॅक्टिस करतो आम्ही, त्यामुळं सध्या बॅटिंग चांगली आता तर चांगलीच होते. पुढे ट्राय करेल अजून चांगली बॅटिंग करायची. राजा शेवटचा प्रश्न, आयोजक तुम्ही स्वतः आहात, टेप बॉलचा वापर करण्यात येतोय. मानाचा करंडक मला आठवतो, ज्या करंडकावरती मैदानावरती सहज झालेली चर्चा, तो बॉल वापरण्यात आलाय. कसं वाटतं या टेप बॉलवरती खेळून आणि स्वतःच्या आयोजनामध्ये काहीतरी वेगळं तुम्ही केलेलं आहात, त्याबद्दल काय म्हणशील. ओम्याने पहिलं ठरवलेलं की टेप बॉलचा वापर करू, पण टेप बॉलचा वापर जर 2-3 ओव्हरची मॅच झाली तर टेप बॉल आपण वापरू शकत नाही. त्यामुळे आम्ही 4 आणि 5 ओव्हरच्या जेवढा मॅक्सिमम मॅच होता येईल त्याचाच प्रयत्न करतो आणि सकाळी लवकर चालू करतो. आणि एक्सपिरियन्स चांगला आहे कारण का जेव्हा पहिल्या 10 बॉल टाकले तेव्हा बॉलनी साथच दिली नव्हती. जेव्हा प्रॅक्टिस केली तेव्हा बॉल चांगले पडतात आणि बॅटिंग चांगली होते टेप बॉलला. राजाचा खेळ असाच पाहायला मिळेल का आम्हाला संपूर्ण स्पर्धेमध्ये. 100% यावर्षी कुणाला सुट्टी नाही. खूप साऱ्या शुभेच्छा. राजाने सांगितलं यावर्षी कोणालाही सुट्टी नाही आहे. या आपण समालोचन कक्षामध्ये बदल करूयात. निलेजी पवार सर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. चला सन्मान केला जाईल. यावरती प्रशांत जाधव, कल्पेश मांढरे आणि विनीत सकपाळ. चला टॉस तर तिघही या आपण आपला सन्मान केला जाईल. तिघांचाही सन्मान विनीत सकपाळ, कल्पेश मांढरे आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर एक दामनदेवी आणि छावा 11 केवणाळे अशी मॅच पाहायला मिळते. एक विकेट देखील गमावली आहे, ही चिंतेची बाब असणार आहे जय बजरंग दामनदेवी या टीमची, कारण पहिली विकेट आली आहे. आदेश भांद्रेला माघारी परतवलं गेले, विकेट मिळाली, क्लीन बोल्ड केलं होतं. गणेश दाबेकर विकेट त्याने मिळवले. विकेट मिळवून देणारा हा गोलंदाज, इकॉनॉमिकल गोलंदाजी करणारा हा गोलंदाज, केवळ एकच धाव खर्च केली आहे. 5 चेंडू टाकलेत आणि एकच धाव खर्च केली आहे. तर सन्मान व्यासपीठावरती केले जात आहेत. कल्पेश मांढरे, विनीत सकपाळ, प्रशांत जाधव यांचे सन्मान. ओमकार घाडगेची मैत्री संपूर्ण तालुक्यामध्ये आणि प्रत्येक मैत्रीचं जीवलग नातं जपायचंय त्यासाठी हे विशेष सन्मान केले जात आहेत. लंगोटी मित्रमंडळ करंजे यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या पंच निर्णय काय, तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन दिला जाईल. नो बॉल आहे की नाही चेक केलं जाईल. वेस्ट साईडचा हा नो बॉल, त्यासाठी तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय. माझा तालुका माझा अभिमान पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत लंगोटी मित्रमंडळ करंजे यांची स्पर्धा आपण पाहतोय. जननी कुंभळदा चषक 2025 पर्व 3. या स्पर्धेमध्ये तब्बल 28 संघ खेळले. काल 16 संघांचा सहभाग, आज देखील जर पाहिलं तर 10 संघ खेळताना 12 संघांचा सहभाग पाहायला मिळाला.
आणि ही स्पर्धा प्रथम क्रमांक या स्पर्धेमध्ये 50,000 व आकर्षक चषक. नो बॉल. द्वितीय क्रमांक 25,000 आकर्षक ट्रॉफी. तृतीय चतुर्थ 15,000 7,000 आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेमध्ये देतोय. मालिकावीर, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि सामनावीर या स्पर्धेमध्ये जे खास वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं ते म्हणजे पैठणी साडी. गाडशंकर गाडगे, बालचंद्र उतेकर आणि प्रल्हाद पाटील ठाणेश्वर भावी नगरसेवक यांच्या माध्यमातून ही पैठणी साडी दिली जाते. नो बॉल. पुढच्या बॉलवरती फ्री असणारे पुढचा बॉल अथर्व आलाय बॅटिंगसाठी. अथर्व कदम, आदित्य कदम, अथर्व कदम हे आपण नक्कीच एका टीम मध्ये पाहतो. मोठा फटका आडव्या बॅटनं डीप मिड विकेटला सजवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे येतो, एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, दुसरी धाव पूर्ण केली जाते. या 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जातोय. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर केवळ 4 धावा आणि 1 विकेट मिळवली आहे. आदेश बांद्रेला बाद केलं 0 वरती. त्याला माघारी परतवलं गेलं. 4 धावा केवळ खर्च केल्यात. 4 षटकांचा हा देखील सामना. नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचंय. छत्रपती शिवाजीनगर, पोलादपूर आणि श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब, क्रिकेट मंडळ कापडे खुर्द आपण सज्ज राहायचंय. महेश घाडगे आणि मित्रपरिवार, महेश घाडगे साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होतोय. आपलं हार्दिक असं स्वागत. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत लंगोटी मित्र मंडळ करंजी आयोजित जननी कुंभदा चषकामध्ये साहेबांचं आगमन होतं आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होत आहे. आपलं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. सागर घाडगे, रामदास घाडगे, पंढरी घाडगे, मंगेश घाडगे हे सर्व साहेबांचं आपण करूया हार्दिक स्वागत. करंजे गाव म्हटलं की घाडगे हे नाव नक्कीच येणार. कर्नाळे हे देखील येणार. हा बॉल सोडून दिलाय ऑफ स्ट्रिकच्या बाहेर. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव मिळते. संघाचा स्कोर कार्ड जर पाहिला तर 5 वरती जाऊन पोहोचतोय. पहिला चेंडू वाईड आलाय. सनील उतेकर आलाय गोलंदाजी मार्क वरती. या सनीलची देखील चर्चा. या सनील उतेकरची देखील चर्चा आपण नेहमीच करत असतो. तालुक्यामध्ये चांगला एक युवा खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. तो गोलंदाजी मार्क वरती आलाय. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, स्क्वेअर कट, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल येतोय. संघाचा धावफलक स्थिरावलाय. चांगली गोलंदाजी गणेश दाबेकरची पाहायला मिळाली. गणेश दाबेकर D99 स्पोर्ट्स म्हणलं की गणेश दाबेकर आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील ओळखला जातो. त्याची पहिली ओव्हर आपण पाहिली तर 1 विकेट आली आणि ती विकेट म्हणजे आदेश बांद्रेला त्यांनी माघारी परतवलं आणि धावा देखील कमी खर्च केल्या. परंतु बैरू खाडे याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. सन्मानपूर्वक खेळून काढला. हलक्या हातानं कट केला. पॉईंटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. 1 सिंगल. तिकडे फंबल झाले. दुहेरीचा प्रयत्न लगेचच पूर्ण केलाय. दुहेरी धाव देखील लगेचच पूर्ण करण्यात आली आहे आणि या 2 धावा आल्या. 2 धावांच्या सहाय्याने संघाचा स्कोर कार्ड पुढे जातोय. आता इनिंग पुढे घेऊन जावी लागेल. मयूर खाडे संघाचा तारणार आहे, संघाचा कर्णधार, कॅप्टन इनिंग खेळावी लागेल मयूर खाडेला. कारण हा संघ संपूर्ण जर पाहिलं तर मुंबईमध्ये स्पर्धा असेल तर नक्कीच पुण्यावरून दाखल होतं. संपूर्ण संघ, संपूर्ण खेळाडूंना घेऊन येण्याची जबाबदारी जर पाहिलं तर केतन खाडे यांची आहे. आणि तो संघ तशा प्रकारे कामगिरी मागील वर्षी टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये विजेतेपद बरेच स्पर्धांमध्ये पटकावलं होतं. गोळीगणीची स्पर्धा आपण पाहिली कल्याणमध्ये, तिकडे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक धामणदेवी संघाने पटकावलं होतं आणि बऱ्याचशा स्पर्धा त्यांच्या नावावरती त्यांनी देखील केल्या होत्या. आणि पुण्यामध्ये पहिली स्पर्धा करणारा संघ तो कोणता असेल तर जय बजरंग धामणदेवी. तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं, इथं मात्र थोडासा बाहेर टाकलाय. व्हाईट बॉल पुन्हा एकदा घोषित करतायत प्रदीप शिंदे सर आणि गणेश भाविस्कर सर यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये. आजच्या दिवसामध्ये 12 संघांचा सहभाग अ गटातील सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना यानंतर असणार आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर आणि श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ कापडे खुर्द. स्विच हिटचा खेळायचा होता, प्रयत्न फसलाय. पुन्हा एकदा जर पाहिलं तर त्याच लाईन अँड लेथ वरती त्याच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते सनील उतेकर कडून. वाईट, लगातारची 2 वाईट, म्हणजे या षटकामध्ये आतापर्यंत 3 वाईट बॉल टाकलेत.
आणि 3 एक्स्ट्राच्या धावा आल्यात. काल भैरवनाथ धावसंख्या 9 झाली आहे. काल भैरवनाथ कोंडवी संघ बक्षीस फेरीमध्ये दाखल झाला. आजच्या दिवसामध्ये आपण सकाळी पाहिलं तर सोपानदादा मोरे यांचा संघ गोळेगाणी संघ आपण पाहिला, तो बक्षीस फेरीमध्ये दाखल झाला. बॅट नाउन साईडला खेळ आहे, तिकडे क्षेत्ररक्षक आहे, जेल टिपलाय, अप्रतिम कॅच टिपली आहे या टुर्नामेंट मधील, या स्पर्धेतील. एका हातामध्ये जेल टिपला. अरविंद पासवानने देखील अशा प्रकारे जेल टिपला होता आणि आता देखील हा जेल त्या ठिकाणी टिपतोय खेळाडू विजय दावेकर याने हा जेल टिपलाय. महत्वाची विकेट. आता डगआउट मध्ये निराशा नक्कीच धामणदेवी संघाच्या पाहायला मिळते. मयूर खाडे निराश होऊन माघारी परततोय. विकेट आली आहे, मयूर खाडे देखील बाद होतोय. स्वस्तात बाद झालाय. कोणतीही धावसंख्या त्याच्या बॅट मधून मोठी आलेली नाहीये. 2 महत्वाचे मध्ये सलामीची जोडी आता माघारी परतली आहे. आघाडीचे बॅटर्स आता डगआउट मध्ये पाहायला मिळतील. आदित्य कदम कॅन्डी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ज्यावेळेला जर्सी आली धामणदेवी संघाची त्यावेळेला याच आदित्य कदमने जर्सीची एक रील्स बनवली, व्हिडिओ बनवली, ती देखील बरीचशी व्हायरल झाली. प्रत्येक हंगामामध्ये नवीन जर्सी केतन खाडे साहेब यांच्या माध्यमातून संघाला पुरस्कृत केली जाते आणि पीटीपीएल मध्ये RK11 या नावाने संघ खेळतोय. रोशन सावंत आणि केतन खाडे यांचा संघ. विकेट मिळाल्या 2 विकेट आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट, आता 1 विकेट. सनीलने कमबॅक करतोय. धावा होत नाहीये, धावा बनवाव्या लागतील, परंतु या धावा देखील सनील खर्च करतोय. बॅटने धावा होत नाहीये. विश्वनाथ आगोंडे तेच विचार करत असेल की बॅटने धावा होत नाहीयेत. युवराज दाभेकर देखील तेच विचार करत असतील की बॅटने धावा होत नाहीत, परंतु या वाईडच्या धावा धावसंख्या पुढे जाते 10 वरती. 10 धावा धाव फलकावरती. एकही मोठा फटका आला नाही, एकही चौकार षटकार पाहायला मिळाला नाहीये. दुसरं षटक प्रगतीपथावरती. बॅकफुटला गेले, कव्हर्सला फटका. कॅन्डीच्या बॅट मधून हा फटका आला. एक टप्पा घे, चेंडू सीमारेषा ओलांडतोय. धावा मिळत आहेत त्या 4. आपले लंगोटी मित्र मंडळ करंजे सर्व खेळाडू सदस्य बाउंड्री लाईनची जागा घ्या आपापली. कृपया विनंती असणारे, शेवटचा दिवस आहे. संघाची धावसंख्या पुढे गेली आहे 14 वरती. 14 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकात 4 आल्या. या षटकामध्ये आतापर्यंत सनीलने 10 धावा खर्च केल्यात. विकेट त्याला देखील मिळाली आहे, परंतु या धावा ज्या वाईटच्या एक्स्ट्राच्या धावा आहेत ना, त्या खर्चिक पाहायला मिळाल्यात. विकाने टाकलाय बॉल. बॅटची कडा घेतली होती, खालच्या बॅटच्या टोला लागला. चेंडू विकेट किपरकडे जातोय. विश्वनाथ अगोंडे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. संघाला धावसंख्या मिळत नाहीये, धावा होत नाहीयेत. एक धावेशी आता झुंज करतायत, झुंज देत आहेत. जय बजरंग धामणदेवी हा संघ टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा एक निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला. तो कुठेतरी चुकीचा आहे की काय? आणखीन एक बॅटवरती बॉल बरोबर आलेला नाहीये. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न झाला. एक सिंगल. अथर्वला आज बढती मिळाली आहे. 3ऱ्या क्रमांकावरती त्याला आमंत्रित केलंय. बॅटिंग त्याला देखील करून दाखवावी लागेल. संघाची धावसंख्या 15 वरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 15ला 2 बाद. जय बजरंग धामणदेवी हा संघ पाहायला मिळतोय. टेप बॉलचं हे षटक. छत्रपती शिवाजीनगर, पोलादपूर, कर्णधार आणि श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ कापडे खुर्द. चला कॅप्टन. टेप बॉलचं हे षटक. दोन षटकांचा खेळ संपलाय. 15 झाल्यात. 7.50च्या सरासरीने 2 षटकामध्ये धावा बनवल्यात. आता हे टेप बॉलचं षटक कोण हाताळणार? ज्या प्रकारे प्रत्येक खेळाडूला विचारलं टेप बॉल बद्दल, त्यांनी सांगितलं की लेदर बॉल खेळणाऱ्या खेळाडूला जास्त एक्सपिरियन्स आहे तो बॉल टाकण्याचा. धावा देखील आल्यात, परंतु त्याच्यावरती षटकार चौकार देखील आले आणि महागडं षटक म्हणून देखील टेप बॉलचं आपल्याला पाहायला मिळालं मागच्याच मॅच मध्ये. लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाने या अगोदरचा सामना जिंकला. राजा घाडगेची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि राजा घाडगेचा गेल्या वर्षीचा बॅकअप तो आज या वर्षी भरून काढणार आहे. त्यांनी सांगितलं या वर्षी कोणाला देखील सुट्टी नाहीये. तो फॉर्मात आलाय. त्याचा फॉर्म आला की संघ नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करत असतो आणि त्याचं फॉर्मला येणं गरजेचं होतं, कारण बऱ्याचशा स्पर्धा आता या हंगामामध्ये येत आहेत. पहिली मानादी चषक स्पर्धा जिंकली, तिथून सुरुवात त्यांची चांगली होती. परत ही आता त्यांची स्पर्धा आहे.
लंगोटी मित्रमंडळ करंजे या नावाची चर्चा सध्याच्या घडीला पोलादपूर तालुक्यामध्ये सातत्याने होत असते. मानाची सन्मानाची हक्काची स्पर्धा. फुलटॉस बॉल त्याच्यावरती प्रहार केलाय. डीप मिड विकेटला असलेला विजय दाबेकर पाहतोय बॉल किती लांब जातोय आणि या बॉलवरती षटकार येतोय. डकआउट मधून एक आवाज आला की हा बॉल टेबॉलचा बॅट वरती आला की लांब जातो आणि तेच त्याने ऐकलं आणि पाठवलं 6 धावांसाठी. चांगला फटका. आदित्यकडे एक्सपिरियन्स आहे, आदित्यकडे अनुभव आहे. पुण्यामध्ये देखील तो हाफ पिचचे क्रिकेट जास्तीचा खेळलाय आणि चांगल्या खेळाडूंसोबत पुण्यामध्ये हे मला वाटतं धामणदेवी संघाचे असतील, तसेच कापडेकोट संघाचे असतील, स्वतः संदीप कदम सर पुण्यामध्ये. पोलादपूरचे काही खेळाडू पुण्यामधून तयार झालेत. कोंडवीचा संघ आपण पाहिला, तो संघ देखील पुण्यामधूनच येतो. पुण्याचं क्रिकेट बहरलंय. पुण्याचे खेळाडू देखील आज आपण पाहिलं तर डिंगडॉंग सारखा संघ पुण्यातून येतो. परंतु पोलादपूर तालुक्यातून आपले खेळाडू आता तयार होत आहेत. चांगले फटकेबाजी, चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून होते. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, बराचसा बाहेर पिचिंग केलाय. दडपण आता षटकार आल्यानंतर कुठेतरी दबाव विश्वनाथ आगोंडेवरती आहे आणि हा दबाव त्याला हटवावा लागेल. व्हाईट बॉल टाकलाय. धावा देखील बनवाव्या लागतील जय बजरंग धामणदेवी या टीमला, कारण धावांची आवश्यकता आहेत. मयूर खाडे स्वस्तात बाद झाला, आदेश भांदरे स्वस्तात बाद झाला, परंतु अथर्व आणि आदित्य दोन सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावासाठी आणि आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या टीमसाठी, धावांसाठी धावाधाव दोघे भाऊ करताना पाहायला मिळतील. आदित्य कदम आणि अथर्व कदम. आदित्यने षटकार ठोकलाय. अथर्वला देखील पाहून तो षटकार तो देखील म्हणत असेल की मी देखील मारू शकतो, परंतु पुन्हा एकदा दबाव विश्वनाथ आगोंडेवरती. टेबल तो षटक आहे. बॉलला ग्रीप आहे, ग्रीप मिळत नाहीये. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव मिळते. या एक्स्ट्राच्या धावेने संघाचा स्कोर कार्ड 23 वरती 23 धाव फलकावरती. टेबलचं हे षटक तिसरं. शरीरापासून पुन्हा एकदा दूर ठेवलाय. हा बॉल आता जाईल विकेट किपर कडे. व्हाईट या अगोदरचे 2 चेंडू व्हाईट बॉल आले, त्याच्यानंतर जास्तीचे व्हाईट बॉल या स्कोर कार्ड मध्ये आपल्याला गोलंदाजाकडून पाहायला मिळाले. गणेश दाबेकरने 1 नो बॉल टाकला. सनीलच्या षटकामध्ये 4 व्हाईट बॉल आले आणि आता विश्वनाथ आगोंडेने लगातारचे 2 टाकलेत व्हाईट बॉल. आता डॉट आलाय. स्कोर कार्ड थांबलाय. स्कोर कार्ड पुढे घेऊन जावं लागेल. 23 वरती धावसंख्या. 23 ऑन दी स्कोर कार्ड. हा देखील बॉल पुन्हा एकदा दिशा भरकटली आहे. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव मिळेल. विश्वनाथ आगोंडे एक षटकार आल्यानंतर तो दबाव अजूनही त्याच्यावरती आहे. एक डॉट जरूर आलाय, परंतु त्याच टप्प्यावरती गोलंदाजी, त्याच दिशेने गोलंदाजी, स्विंग जास्तीचा होतोय, बाहेर निघतोय, कट होतोय बॉल. आता गणेश दाबेकर पुढे आलाय. क्लोज यष्टी रक्षक म्हणून आता पुढे आलाय. खुला टाकलेला बॉल. हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय, परंतु जास्तीची उंची बॉल पाहायला मिळाली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. दुहेरी धाव पूर्ण केली आहे. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जातो. संघाची धावसंख्या 2 धावांनी एकेरी दुहेरी धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावरती. 26. चला पुढच्या मॅचच्या टॉस साठी छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर आणि श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ कापडे खुर्द. हा फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक विजय दाबेकर बॉल खाली जातोय. त्याने सांगितलं मी गेलोय, परंतु झेल धरणीला दान. 2 धावा अर्जित केल्यात. ओंकार घाडगे यांच्या आग्रह खातीर प्रवीण कुळे साहेब, अक्षय घाग साहेब, अनिकेत घाग साहेब यांचं आगमन होतंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खास नाला सोपाऱ्यावरून या ठिकाणी या स्पर्धा पाहण्यासाठी, या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी हे 3ही आमचे मान्यवर उपस्थित झालेत. प्रवीण कुळे साहेब, अक्षय घाग साहेब आणि अनिकेत घाग साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. मी विनंती करेल या व्यासपीठावरती. संघाची धावसंख्या 28.
हलक्या हाताने प्लेस केलाय. दुहेरीचं रूपांतर एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं जाते. डायरेक्ट हिट केलाय परंतु बचावलाय आदित्य. 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावांच्या सहाय्याने संघाचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 30 या आकड्यावरती. 30 झाले. पहिल्या षटकामध्ये 4 होत्या, दुसऱ्या षटकात 11. पहिल्या बॉलवरती षटकार 3 वाईड आले आणि 3 डबल आले. अजून एक वाईट आलाय. चार वाईट आलेत या षटकात. बघ 31 झाले. धावा फलकावरती. फटका, वा चांगला फटका खेळ आहे. आदित्य डाव सावरतोय दूरवरचा. या टेप बॉल वरती मारलाय त्याने सिक्सर. चांगली बॅटिंग करतोय. शेवटच्या बॉल वरती देखील जर पाहिलं तर षटकार त्याने ठोकलाय. लांब लचक हे षटक पाहायला मिळालं. 22 धावा या षटकामध्ये कुठल्यात आदित्य कदम कॅन्डी याने विश्वनाथ आगोंडेवरती आक्रमण केली गेली. 2 मोठे फटके, 2 षटकार या ओव्हरमध्ये. पहिल्या बॉलवरती या षटकाची सुरुवात जर पाहिली ना, पहिल्या बॉलवरती षटकार टोकला सुरुवात झाली आणि एंड देखील तसाच झालाय. शेवट देखील झालाय तसाच. शेवटच्या बॉलवर षटकार टोकला. संघाची धावसंख्या 6 धावांनी जाऊन पोहोचते ती 37 या आकड्यावरती. 37 धावा धावफलकावरती आहेत. 2 खेळाडू बाद झाले होते. आघाडीचे सलामीची जोडी माघारी परतली होती. संघ कुठेतरी अडचणीत सापडला होता परंतु त्यातून बाहेर काढले या आदित्य कदमने. चला टॉस साठी शेवटचं षटक घेऊन विजय दाभेकर. पीटीपीएलचं पर्व पहिलं, त्यामध्ये या खेळाडूची चर्चा झाली होती. फायनलचा सामना नक्कीच आठवतो हा गोलंदाजी मार्क वरती आल्यावर. परंतु ही स्पर्धा देखील महत्वाची आहे. विजय दाभेकर समोरच्या दिशेने फॉलो थ्रू खेळ अडवण्याचा प्रयत्न जोर झाला. कार्पेटच्या साईने फटका खेळतोय. बॉल थांबत नाहीये. कार्पेटच्या साईने निघून जातोय. अथर्व देखील थांबायला तयार नाही. आता या शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करायची आणि ती सुरुवात झाली आहे. एका बाजूने मोठा बंधू आदित्य कदम षटकार चौकार खेळतोय तर दुसऱ्या बाजूने त्याचा लहान भाऊ आदित्य हा देखील आता चौकार खेळतोय. मोठा फटका आलाय. पहिल्याच बॉल वरती 4 धावा वसूल केल्यात. 41 वरती संघ जाऊन पोहोचलाय. जय बजरंग दामनदेवी हा बॉल सोडून दिलाय. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या धावा जास्तीच्या. 3 गोलंदाजांनी व्हाईटच्या धावा जास्तीचा खर्च केल्या. चिंतेचा विषय छावा 11 केवनाळे संघाचा हाच असेल की एक्स्ट्राच्या धावा जास्तीच्या खर्च केल्यात. व्हाईट बॉलची संख्या जास्त पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती. संघाचा स्कोर कार्ड 42 वरती जाऊन पोहोचलाय. 42 42 धावा धाव फलकावरती. हा चांगला बॉल. इथं मात्र धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि धावबादची विकेट मात्र मिळेल. चला टॉस साठी छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर आणि श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ कापडे खुर्द. चला टॉस. नवनाथ घाडगे साहेब टॉस त्या ठिकाणी कव्हर करायचे. सागर घाडगे यांच्या शुभ हस्ते. क्रॉस आहे की नाही चेक केलं जाईल. तिसरे पंच आमचे सचिन सावंत. टॉस आपण टॉस कव्हर करतोय. स्ट्रायकर आउट आहे. स्ट्राईकला असलेला बॅट्समन आउट असणारे. चला टॉस केला जातोय नेक्स्ट मॅचचा छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर आणि श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ कापडे खुर्द. भैरवनाथ कापडे खुर्द संघाने टॉस जिंकलाय. बॉलिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय तर बॅटिंगसाठी छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. समोर आल्या फटका खुडकलाय. या ठिकाणी बॅटिंगसाठी रोशन आलाय. रोशन कदम
आदित्य कदमने चांगला खेळ केला, अथर्व कदमने चांगला खेळ केला. आता रोशन कदम आलाय. सुझुकी कारची चावी आमच्याकडे आली आहे. कोणाची असेल तर व्यासपीठाशी संपर्क करा. सुझुकी कारची चावी हरवली कोणाची असेल तर ती आमच्याकडे आली आहे. कोणाची असेल तर त्यांनी घेऊन जा. समोर आणखीन एक उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, लांब जाईल का पाहावं लागेल, परंतु तिकडे कॅच. पंच कॅच आहे का? निर्णय कळवायचा आहे. आउट आहे फलंदाज. षटकार रोशननं ठोकला, परंतु त्याच्यानंतर तो बाद झाला. संघाची धावसंख्या 48. कल्पेश घाडगे आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. दिनेश उतेकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. रोशन जाधव आलाय. 48 धावांवरती जय बजरंग धामण देवी. पहिलं षटक केवळ 4 धावांचं. दुसऱ्या षटकामध्ये सनील 11, तिसरं षटक 22 धावांचं आणि या षटकामध्ये देखील आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात. त्या बॉलवरती देखील फटका डीप मिड विकेटला विश्वनाथ आगोंडे, परंतु बॅकअप पाहायला मिळालं. एक सिंगल, एक धाव आली. एकेरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड 49 वरती जाऊन पोहोचतोय. जय बजरंग धामण देवी. अजय घाडगे यांचा देखील सन्मान केला जाईल. दिनेश उतेकर यांच्या शुभ हस्ते अजय घाडगे साहेबांचा सन्मान केला जाईल. 49 जय बजरंग धामण देवी. टीमच्या धावसंख्या. चला टॉस झालाय. बरोबर कापडे खुर्द या संघाने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली. हा फटका खेळला होता, फसला. संजयने तिकडे कॅच टिपला आणि आदित्य कदम एक चांगली खेळी करून तो परतलाय. चांगली धावसंख्या त्यांनी उभी केली. 2 खेळाडू पहिले आघाडीचे बाद झाले. त्याच्यानंतर आदित्य, अथर्व, रोशन यांनी चांगली खेळ केला आणि डाव सावरला. एक सन्मानपूर्वक धावसंख्या उभी केली. 49 केल्यात. 50 धावांचं टार्गेट उभं केलंय ते छावा 11 केवनाळे संघासमोर. मंगेश घाडगे यांचा देखील सन्मान केला जाईल. दिनेश उतेकर यांच्या शुभ हस्ते. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या धामणदेवी टीम. रामदास घाडगे यांचा देखील सन्मान केला जाईल. चला लगेच दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. सन्मान देखील केला जातोय. सागर घाडगे यांचा देखील सन्मान केला जातोय. सर्व मान्यवरांचा, प्रमुख पाहुण्यांचा सन्मान लंगोटी मित्रमंडळ करंज यांच्या माध्यमातून केला जातोय. जननी कुंभळदा चषक पंढरी घाडगे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला बॅट्समन पाठवा छावा 11 केवनाळे. जशी डावाला सुरुवात होईल 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. या पुढील लाभासाठी आवाज ऐकाल जयजी भोसले सर यांचा. थँक्यू. धन्यवाद. निलेजी पवार सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. टार्गेट सेट झालाय. 50 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ आघोंडे आणि त्याच्या साथीला गणेशला आपण पाहत आहोत. गणेश दाभेकर आणि विश्वनाथ आघोंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. 50चा पाठलाग करायचा आहे.
पुढील सामना थोड्याच वेळामध्ये येत असताना पाहायला मिळेल. श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ कापडे खुर्द आणि त्याच्या अगेन छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर. एका बाजूला मंगेजी बेलोसे आणि दुसऱ्या बाजूला संदीपजी कदम यांच्यात दरम्यानची लढत पाहायला मिळणार आहे नेक्स्ट मॅच. परंतु त्याआधी महत्वाची लढत. एका बाजूला युवराजी दाभेकर आणि केतनजी खाडे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. चला मयूर, घाई करा, जास्तीचा वेळ खर्च करू नका. 5 मॅचेस इथून पुढे कव्हर करायचे आहेत. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती आदेशला आपण पाहत आहोत. आदेशला इन्व्हाइट करण्यात आलं. पहिलं षटक एक फ्रंट लाईन गोलंदाज आणि तथा आघाडीचा बॅटर म्हणून ज्या आदेशकडे पाहिलं जातं त्यालाच आपण पाहतो आहोत. आदेश बांद्रे गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. आदेश बांद्रेला इन्व्हाइट करण्यात आलंय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला वाईडिस लॉंग ऑनला तैनात करण्यात आला. 30 सर्कलच्या बाहेर. शॉट फाईन लेग शॉट थर्ड मॅन शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. गली तैनात आहे. केतनजी खाडे यांना आपण स्वतः तिथे पाहत आहे. त्याच वेळेला कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफ तैनात आहे. ऑन साइडला मिड ऑन तैनात करण्यात आलाय. पहिला चेंडू पडेल. सामन्याला सुरुवात. क्रिकेट प्रेमी असं व्यक्तिमत्व केतनजी खाडे. पहिला चेंडू उत्तरार्ध. आदेश त्याच्या रनवे मध्ये बिघाड झालाय. बॉल डिलिव्हर्ड न करता तो थांबणं हे पसंत करतोय. बॉल डिलिव्हर्ड करण्याच्या आधी काही ना काहीतरी विपरीत घडू नये यासाठी थांबणं फार गरजेचं राहतं. सौरभ घाडगे आमच्यासोबत पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत, ज्यांच्या बाबांनी या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं पहिल्या आणि द्वितीय क्रमांकाचा करंडक दिलेला आहे. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. सेलिब्रेशन पहा. मला वाटतं केवळ अजिंक्यला वगळता सर्वांनी सेलिब्रेशन केलं. आदित्यला वगळता सर्व खेळाडूंचं सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. आदित्य कदम दूर होता, परंतु निर्णय काय येतो पाहणं गरजेचं आहे. नॉट आउट. आदित्य कदम वगळता सर्वांनीच ही अपील केली होती. यावेळेचा बॉल डाऊन टू ग्राउंड खेळला. क्षेत्ररक्षक येतो त्या ठिकाणी. सिंगल मिळेल. खराब क्षेत्ररक्षण. धावा मिळतील त्या 4. हा येतोय चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळाला. 4 धाब्याने अकाउंट ओपन केलंय. बॅटिंग करत असताना गणेश जाभेकरच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. अकाउंट त्याने ओपन केलं. लक्ष आहे 50 धाव संख्येचं. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतो जननी कुंभचा चषक. यावेळेला फुलटोज होता. मयूर आणि मयूरकडून चुका होत आहेत. गेल्या 2 स्पर्धेपासून मयूर बरोबर ज्या गोष्टी घडल्या त्या संघाच्या हिताच्या नाही आहेत. 1 षटक 19 धावांचा त्याने हाताळला. शेवटच्या षटकामध्ये 19व्या होत्या. मानाच्या करंडक मध्ये संघाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या स्पर्धेमध्येही तसंच काहीतरी घडतंय की काय. मैदानावरती चौकार आला त्याच्या चुकीमुळे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 8. यावेळेचा खोलातला बॉल डाऊन ग्राउंड मिडॉनला बीट करत लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक आहे तैनात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावा आल्यात. तब्बल 10 धावा धावफलकावरती आहेत. एक धाव फार महत्वाची आहे. 50चा पाठलाग करायचा आहे. 4 षटकांची लढत आहे. पहिल्या 4 चेंडूमध्ये 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनची सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची मीटिंग पाहायला मिळते. सल्लागार आपल्या संघासोबत आहेत. खरं तर युवराजी दाभेकर साहेब. खोलातला बॉल फलंदाज बाद.
विकेट मिळवली आदेश बांद्रेने आणि तदनंतर त्याचा सेलिब्रेशन आपण पाहत आहोत. प्लेड ऑन झाला फलंदाज. धक्का क्रमांक पहिला गणेश दाभेकर बाद. धक्का क्रमांक पहिला संघाला लागलाय. बॅटर बाद होतोय. गणेश दाभेकर बाद होत असताना पाहायला मिळाला. मैदानाच्या बाहेर निघत असताना पाहायला मिळतो आहे. खरं तर महत्वाचा बॅटर आहे. आघाडीला आलेला बॅटर हा अशाच दर्जाचा खेळ करताना आपण नेहमी पाहतो. अटॅक इज अ फॉर्म ऑफ बेस्ट डिफेन्स असं म्हणत असताना मोठमोठी फटकेबाजी करण्यामध्ये महारथ या खेळाडूला नेहमीच राहतं. सनील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. दहा धावा धाफलकावरती आहेत. सनील उतेकरला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला थोडीशी घाई व्हायला हवी याकडे लक्ष वेधूयात. 10 धावा धाफलकावर. पुढचा बॉल अराउंड विकेटने आदेश. यावेळेला देखील वेगाने टाकला होता. शरीर भेदक मारा इथे पाहायला मिळाला. वॅकन्सी एरिया होता. ऑन साइडला काऊ कॉर्नरचे क्षेत्र टार्गेट केलं होतं. हे षटक पहिल्या संपलं. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा त्या 10-1 फलंदाज बाद. छावा 11 या टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 10-1 50चा पाठलाग करायचा आहे. छावा 11 केवनाळे संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. उत्तरार्ध दाखल. पूर्वार्धामध्ये दोन बंधूंची जोडी काय फलंदाजी झाली होती. दो भाई दोनो तबाई. आदित्य कदम आणि त्याच्या साथीला अथर्व कदमने चांगल्या दर्जाचा खेळ केलेला पाहायला मिळाला. आदित्य कदमला आपण थोड्या दिवसापूर्वी पाहिली होती ज्यावेळेला या संघाची ऑफिशियल जर्सी ज्यावेळेला लॉन्च झाली त्यावेळेला अगदी या कॅन्डीला आपण पाहिलं होतं. कारण हल्लीचा एक ट्रेंड आहे. ज्यावेळेला जर्सी लॉन्च होते ना त्यावेळेला हल्लीचा एक ट्रेंड आहे की पुढे एखादा खेळाडू जो असतो मयूर गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतोय. 10 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. 40ची आवश्यकता. 18 बॉलचा खेळ शेष. ओव्हर द विकेटने तो सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पंचांच्या उजव्या बाजूने महत्वाचं राहणार आहे त्याचं हे षटक. कारण या षटकामध्ये अद्याप मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ अगोंडे आहे. बाबू कशा धाटणीची बॅटिंग करेल. पहिला बॉल रायझिंग डिलिव्हरी. काय चेंडू टाकला. अनप्लेबल डिलिव्हरी होती. ऑलमोस्ट नॉटर. पडल्यानंतर उसळी घेतला बॉलने. टेकअप झाला. रायझिंग डिलिव्हरी. फलंदाजाला जकडून ठेवलाय. कोणताही प्रत्युत्तर नव्हतं या चेंडूवरती. एक चांगल्या धाटणीचा बॉल पाहायला मिळाला. पडल्यानंतर उसळी घेणारा यष्टीरक्षकाचा वेध घेणारा. मागे काही घडलं ते विसरून पुढे चालायचं असतं. ही गोष्ट पाहायला मिळाली आहे. लोअर फुल टू बॉल. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल मिळाली आहे. दुहेरीसाठी पलटलेत. 2 धावा वेगाने कंप्लीट करण्यात येत आहेत. अगदी वेगाने या 2 रन्स कंप्लीट करण्यात आल्या. गणेशजी बाविस्कर सर स्वतः अगदी रखरखत्या उन्हामध्ये पाण्याचाही आस्वाद घेतात. धावा मिळाल्या. 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जिथे 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू यावेळेला खुला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. रन्स मिळेल का. इथे मात्र घडलं तरी काय. मयूर खाडे आणि मयूर खाडे त्याच्या हातामध्ये चेंडू आज सापडतच नाहीये. इथून एक धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. गणेश बाद झालाय. आणि साहिल मला वाटतं एकंदरीत जर का आपण सनीलला पाहिलं ना तो डगआउटकडे निघालाही असेल किंवा त्याचं मनही निघालं असेल. मयूर खाडेने त्याला म्हणाले थांब अजून खूप काय बाकी आहे.
स्कोर कार्डवरती धावा सध्याच्या घडीला पाहायला मिळाल्या त्या 12 आहेत. विश्वनाथ स्ट्राईक एंड वरती. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं आहे. एकेरी धाव येते. संघाची धावसंख्या 13 धावा धाव फलकावरती आहे. 13 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. छावा 11 केवळा संघ बॅकफूट वरती आहे. या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ संपला. 3 धावा आल्यात. मोठे फटके आलेले नाही आहेत. कदाचित एंड बदलण्याचा प्रयत्न इथे निश्चित होईल. 13 धावा धाव फलकावरती आहेत. विजयासाठी अजूनही 37ची आवश्यकता. येणाऱ्या 14 बॉलचा खेळ शेष. पुढचा चेंडू यावेळेला परफेक्ट मिडल झालाय का पाहणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप आणि तदनंतर क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तद्वर मात्र 2 धावा पळून पूर्ण करण्यात आल्यात. संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 धावामध्ये पाहिलं ना, एक लॉंग ऑफला चौकार गेला होता, तिथे खराब क्षेत्ररक्षण झालं, त्यामुळे चौकार गेला. मयूर खाडे यष्टांच्या पाठीमागे होता, त्याने खराब क्षेत्ररक्षण केलं म्हणून चौकार गेला. आणि या 2 धावा जिथे याही पाहायला मिळाला तिथेही अतिरिक्त धावा आल्यात. अर्थात 15 पैकी 10 धावा ज्या आहेत ना त्या खराब कामगिरीमुळे आलेल्या आहेत. पुढचा चेंडू यावेळेला लोड फुलटो आडव्या बातने 1 हँडेड स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या दिशेने. मयूर खाडेने ज्याला जीवदान दिलं त्याने तिथे ठोकलाय चौकार. एकोणीस धावा धावफलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी बोर्ड. 2 षटकांचा खेळ संपला. विजयासाठी जिथे 50 धावसंख्येचा पाठलाग करायचा 31 ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 31 धावा. चला मयूर खाडे, जास्तीचा वेळ खर्च करू नका. टेप बॉलचा वापर करण्यात येईल. रोशन इन्व्हाइट करण्यात आलं. रोशनला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती तो दाखल झालाय. 12 बॉल आणि 31 ची आवश्यकता आहे. विश्वनाथ अगोंडे टेप बॉलचा वापर करण्यात येतोय. टेप बॉल वरती तो कशी बॅटिंग करतोय हे पाहणं गरजेचं राहील. पहिला बॉल बॅटची आतली कडा. इथे मयूर खाडे. इथे मात्र आपण पाहिलं ना तर चेंडूने ओलांडली सीमारेषा. धावा मिळतात त्या 4. मयूर नाही. इथे मात्र यष्टांच्या पाठीमागे आदेश होता. चेंडूने ओलांडले सीमारेषा. हाही चौकार. चालू तर चालू काय आहे. या संघाच्या हिताचं जास्तीचं काही घडत नाहीये. जेवढ्या धावा आल्या त्या जास्तीच्या एक्स्ट्रा स्वरूपामध्येच पाहायला मिळाल्या, ज्यातून झेल निसटले, जीवदान मिळाल्यात. सनीलला जीवदान मिळाला, त्याने पुढच्याच बॉलवरती चौकार ठोकला. बाबूच्या बॅटमधून चौकार आलाय. यावेळेला डाव्या यष्टीच्या बाहेर हाही चेंडू दिशाहीन राहिलाय. गोलंदाजी मार्क वरती आपण रोशनला पाहत आहोत. रोशन गोलंदाजी करतोय. या स्पर्धेमध्ये 2 युवा गोलंदाज आहेत. एक आर्यन पवार अर्थात नन्या, आणि अगदी त्याच वेळेला रोशनला आपण पाहतो युवा गोलंदाजाचा जास्तीचा भरणा पाहायला मिळालाय. आणि दोघंही जवळचे मित्र आहेत.
चला घाई करा. यावेळेचा बॉल झेल बनेल का? क्षेत्ररक्षक दूर राहिलाय चेंडूपासून. सिंगल मिळते. दुहेरीचा प्रयत्न. स्ट्रायकर इकडे फेकी. आदित्य कदम कदाचित विसरला होता की स्टंप माझ्या मागे राहिलेत. 2 धावा तिथून पळून पूर्ण करण्यात आल्या दुहेरीच्या मदतीने. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 26 धावा धावफलकावरती आहे. रोशनला आपण पाहतो गोलंदाजी करत असताना काही दुःख विसरायचे असतात, काही दुःख घेऊन पुढे चालायचं असतं. काही दिवसापूर्वी भावाचं दुःख उराशी बाळगून हा खेळाडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी जयेश घरतची मला आठवण होते, प्रशांत घरतचा बंधू. हाफ ट्रॅकर बॉल थेट यष्टीरक्षकाचा वेध घेईल. कमी गतीचा होता, पडल्यानंतर कट झालाय. खरं तर हिलकावे खाणारा हा चेंडू पाहायला मिळाला होता. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 26 ऑन दी बोर्ड. 24 ची आवश्यकता. येणाऱ्या 9 चेंडूचा खेळ शेष आहे. 9 चेंडू आणि 24 धावा ची गरज. हाफ ट्रॅकर बॉल इथे फ्लॅट पॅरल. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. येणाऱ्या 8 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 18 ची आवश्यकता आहे. स्कोर कार्ड वरती 32 बनल्यात. 18 ची गरज. 8 चेंडू आणि 18 धावा. चला घाई करा. ओंकार रे घाडगे लक्ष द्या मैदानाच्या आतमध्ये. साऱ्या गोष्टी लवकरात लवकर आणि वेळेवरती पार पडायला हव्यात. 8 चेंडू आणि 18 ची आवश्यकता राहिली आहे. पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने. याही वेळेला इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल टिपण्यात आला. महत्वाची विकेट मिळाली आहे विश्वनाथ आगवंडे बाद. 7 बॉल आणि 18 ची आवश्यकता. आता मात्र राहिली आणि छावा 11 केवनाळे या टीमचा महत्वाचा बॅटर बाद. एक समालोचन कक्षामध्ये एक चावी मिळाली आहे. चावीची ओळख पटवा आणि ती घेऊन जा. एका वाहनाची चावी आहे. एक महत्वाचा झेल इथे टिपण्यात आला आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विजय उतेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दाभेकर. विजय दाभेकर. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. चेंडू सीमा रेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे एक धाव निश्चित कंप्लीट करण्यात आली आहे. दुहेरी धावा इथून मिळतील. षटक संपले. 16 ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 16 ची गरज. सहा चेंडू आणि विजयासाठी 16 ची गरज. 6 चेंडू आणि 16 धावा. चला घाई करा. एकत्रित येऊ नका. बॉलर डिसाइड आहे. मला आधी ठाऊक होतं की आदित्य कदम शेवटचं षटक टाकणार आहे, तर तुम्ही एकत्र कशासाठी येताय? चला घाई करा. शेवटच्या षटक कॅन्डीला आपण पाहतोय. 6 चेंडू आणि विजयासाठी 16 ची गरज. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती पीटीपीएल सारखी स्पर्धा अक्षरशः ज्या गोलंदाजाने गाजवली या वर्षीच्या हंगामामध्ये चर्चेत राहिलेला खेळाडू आदित्य कदम गोलंदाजी मार्कवरती आहे. 4 व्हीलरची चावी आम्हाला मिळाली आहे, ती आहे संदेश कर्णा यांच्याकडे. गाडीचा नंबर सांगा आणि आता चावी घेऊन जा. संदेश कर्णाला विचारा गाडीचा नंबर योग्य आहे का.
हा 5319 म्हटल्यानंतर तर हा सर्वाधिक मोठा ग्रुप आहे. आणि संदीप कदम लवर पहिल्याच बॉलवरती आक्रमण 16 हव्यात. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. झेल ड्रॉप, कॅच ड्रॉप आणि तदनंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. 12ची गरज. 5 चेंडू आणि 12 धावा. 5 चेंडू आणि विजयासाठी 12ची आवश्यकता राहिली आहे. मला वाटतं केतनजी खाडे जर का ही मॅच संपल्यानंतर खेळाडूंना एकत्रित करून फिल्डिंग मधला जो स्तर आहे तो उंचवायला हवा. पुढ्यात टाकला बॅटरच्या रडारमध्ये. पुढच्याच बॉलवरती येतो षटकार. 6ची आवश्यकता. 4 चेंडू आणि 6ची गरज. चार चेंडू आणि 6ची आवश्यकता आहे. मयूर खाडेने एकदा जीवदान दिलं, दुसरं जीवदान दिलं आदेश बांद्रेने, आणि आता त्याचा मोबदला इथे उचलला जातोय. सनील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. बोलायचं तर बोलायचं कोणाला? आपले दात आणि आपले चोट. आदेशने कॅच सोडली, मयूरने रन आउट. मॅच फिनिश. सामना संपवला आणि फायनल जिंकण्यासारखा आनंद इथे होतोय या संघाला. छावा 11 केवणाऱ्या टीमने ही मॅच जिंकली. चित्त थरारक लढत आणि ती त्याली संपुष्टात. क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड खालावलेला पाहायला मिळाला आणि याच कारण संघ पराभवाच्या छायेखाली जातोय. नेक्स्ट मॅच महत्वाचा सामना. एका बाजूला मंगेजी बेलोसे तर दुसऱ्या बाजूला संदीपजी कदम. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच सनील राहिला. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. बॅटिंग करताना 22 धावा आणि बॉलिंग करताना 1 विकेट त्याच्या नावावरती राहिली आहे. प्लेअर ऑफ द मॅच सनील. सनील उत्तेकर या प्लेअर ऑफ द मॅच. आणि चला नेक्स्ट मॅच. कापडे संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ कापडे खुर्द आणि त्याच्या अगेन्स्ट छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर. चला सनील उतेकर या प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. 22 धावा विथ द बॅट आणि विथ द बॉल. 1 विकेट आणि 11 धावांचा षटक. या आपण काही विशेष सन्मान करतो आहोत. केतनजी खाडे साहेब हे आपला एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. आणि जशी सामन्याला सुरुवात होईल या आवाजामध्ये बदल करूयात. तिथे त्यांचा संदेश